राजे, हे महिपतराव यांनाच आम्ही रायगडाच्या वेढ्यात भेटलो होतो। एतिकात खानाच्या चालू वेढ्यातून असे अचानक गडावर आलात महिपतराव? मासाहेबांना आमची खबर पोहोच केलीत? बोला महिपतराव, काहीतरी बोला। महिपतराव, आपण येसुबाई मासाहेबांकडे आमचा निरोप पोहोच करू शकला नाहीत, मग गाडवाट करून पन्हाळगडी येणे काय म्हणून केलं? खबर द्या आलो याची। राजाराम राजसनी कैद झाली ही खबर जेव्हा खानाने येसुबाईसनी दिली तेव्हा मासाहेब हवालदिल झाले बघा। आणि त्यानं उरावर दगड ठेवून रायगडाला एतिकात खानाच्या हवाली करण्याचा निर्णय घेतला। जगदंब, जे लाखांच्या मुघली फौजेला शक्य झालं नाही ते आमच्याच एका अफवेने शक्य करून दाखवलं। आमचं दुर्दैव म्हणायचं आणखीन काय? तहाच्या शर्ती परमाने असं ठरलंय की 12 जण संगत समद्या राज परिवाराला बादशाहच्या कैदेत राहावं लागणार आहे। महिपतराव, और हे सांगा, हे दूर आलाय सवय? हा, परत जातीवंत मराठा आहे सनव? त्या खानानं जेव्हा राज परिवाराला कैद करायची भाषा केली तेव्हा तिथल्या तिथं त्याची जबान का नाही हासडली? हा, संताजीराव सोडा त्यांना। संताजीराव, संताजीराव सोडा। महिपतराव, कोणत्या मार्गाने राज परिवाराला औरंगजेबाच्या छावणीकडे नेणार आहे? आपल्याला काही कल्पना? बोला। अंगात मराठ्याचाच रगत असेल ना तर तो मार्ग तरी सांगा, म्हणजे आम्ही त्या फौजेवर हल्ला करून राज परिवारासनी सोडवून आणतो। संताजीराव तसा विचार बी करू नका सा। बादशाह आणि कमालीची गुप्तता ठेवली आहे, कडेकोट बंदोबस्त आहे। मार्ग कंचा निवडला याचा कोणाला बी थांग पत्ता लागू दिला नाही त्यानं। औरंगजेबाचा डाव यशस्वी झाला। आमचाच तोतया वापरून त्याने रायगडाचा घास गिळला, तोही सर्वांसकट। अरे आम्ही फक्त पालथे उपजलो नाही तर आमच्या कारणे आता ही हिंदू पदपातशाही पालथी होते की काय असे भय वाटू लागले आम्हास। दुर्दैव म्हणायचे आमचे दुर्दैव अजून काय? राजे सावरा स्वतःच असे खचून जाऊ नका। आपण पराक्रमांची शर्त करू। बाळराजे, येसुबाई मासाहेब आणि राज परिवाराला सोडवून आणू। असा यलगार करू की गणी मुठलाच पाहिजे। राणी साहेब, काही येडवाकडे धाडस करू नका बघा। महिपतराव, जे सांगायचं होतं ते सांगितलं ना, मग आता वाटेला लागा। सोडा, मग जाऊ द्या। आऊ साहेब सोडा। जानकी बाई, काय करता तुम्ही? आम्हाला नाही जगायचं आता। आमची स्वारी त्या औरंगजेबाच्या कैदेत आहेत। आऊ साहेब, आता आम्हाला जगण्यात स्वारस्यच नाही। जानकी बाई, असं निर्वाणाचं नका बोलू। आमच्यावर विश्वास ठेवा, सगळं काही ठीक होईल। अहो साहेब, अहो कसं काय समजा बरं होणार हो? अहो ती मोगली माणसं नाहीत, गिदाड आहेत, गिदाड। आता आपल्या जानकीबाई जवान आहे तो, त्या मोगलींची घाणेरडी नजर पडाया देर लागणार नाही। देवा पांडुरंगा, आमच्या जानकीबाईंचं रक्षण कर बाबा। नाही नाही, मला त्या मोगली छावणीत जायचं नाही। सोडा आम्हाला आऊसाहेब। आम्ही त्या टकमक कड्यावरून दरीत झेपावतो आणि आमचं आयुष्य संपवतो। आमचे शील राखतो। मासाहेब बिगिने चला, तिकडे लय मोठा घोटाळा झालाय। काय? अहो ऐका, जानकी बाई,
मासाहेब, आम्हाला त्या औरंगजेबाच्या कैदेत नाही जायचं. आम्हाला जाऊ द्या मासाहेब. आता जगायचं नाही आम्हाला. जानकीबाई, ध्यानात ठेवा, आपण शिवस्नुषा आहात. भोसल्यांचा कबिला हरगीज कसदिल नाही. नियतीचे भोग कोणासही चुकत नाही जानकीबाई. अहो, अवतार पुरुष रामाला सुद्धा 14 वर्ष वनवास भोगावा लागलाच ना. अहो, लक्ष्मी रूपी सीतेला सुद्धा त्या रावणाच्या कैदेत राहावं लागलंच ना. पण रामानं बी सीतामाईवर शक घेतलाच की. अग्नी परीक्षा द्यायला लावली. आता तो रावण भला माणूस म्हणायचा. त्यानं सीतामाईची अब्रू राखली. पण ही समधी माणसं वसवसलेली कुत्री आहेत. तवा आमोश! भीमाबाई ताबडतोब चालत्या व्हा आमच्या नजरेसमोरून. निघा. जानकीबाई, अहो काय हे? असा धीर सोडू नका. जेव्हा राजाराम राजे गड सोडून निघाले होते तेव्हा आम्ही आग्रह धरला होता की थोरल्या राणी सरकार म्हणून आपण त्यांच्या समवेत गड उतारवावं. तेव्हा काय म्हणाला होतात आपण? याद करा. आम्ही येसुबाई मासाहेबांना सोडून या वक्ती जाणार नाही. दादा महाराजांच्या यादेने आमच्या थोरल्या जाऊबाई साहेब या स्वराज्याच्या मासाहेब दुःखाच्या अग्नीत जळत असताना त्यांना आमच्या सहवासाची, आमच्या सेवेची गरज आहे. जर राजाराम राजांना दिलेलं आश्वासन तुम्हाला पाळायचं असेल तर आमच्या सेवेसाठी आमच्या संगत तुम्हाला यावं लागेलच. चला. खान वाट पाहतोय. गडाचा कब्जा द्यायचा आहे त्याला. अशक्य, निव्वळ अशक्य. शरणागतीचा तह तोही आम्ही जिवंत असताना. अशक्य. छत्रपती म्हणून हे शल्य आम्हा सहन होत नाही. नाही राजे, आपण शल्य बाळगण्याची हरगीज गरज नाही. येसुबाई मासाहेब शरणागतीचा तह करण्यास तयार झाल्या याला सर्वस्वी जबाबदार आम्ही आहोत. तो तया वापरून गनिमांची दिशाभूल करायची ही मसलत आम्ही बांधली. राणीसाहेब, इतिहासाचा दाखला देऊन आपण एक युक्ती सुचवलीत. यात आपला काय दोष धारा? दोष आमचाच आहे राजे. ना या तोता या प्रकरणाविषयी आम्ही आठवण करून दिली असती आणि ना रायाजी औरंग्याच्या हाती लागले असते. अशाने रायाजींच्या गळ्याला समशेर लागलीच. पण आपली चाल आपल्यावर उलटून आज औरंग्या हिंदू पदपातशाहीची राजधानी पाडून स्वराज्याच्या जरी पटक्या जागी चांद तारा फडकवण्याच्या तयारीत आपल्या रायगडावर. यात आपला दोष नाही तारा. कसा नाही राजे? आमच्या गलतीचा नतीजा म्हणून स्वराज्याची राजधानी गनिमांच्या हाती जात आहे. अहो, एवढंच काय तर आमच्या गलतीचा नतीजा म्हणून येसुबाई मासाहेब आणि बाळराजे आज कैद होत आहेत. आम्ही पुन्हा तेच सांगतो तारा, यात आपली गलती नाही. छत्रपती म्हणून आम्ही कमी पडलो. आपण चारही बाजूनी वेढलो गेलो होतो. आपल्या युक्तीमुळे आपण साऱ्यांची जान बचावली. पण नियतीच्या मनात काही औरच होते. आसे उलटे पडले. शहाला काट शह मिळाला. रायगडी खबर धाडण्यास आम्ही अयशस्वी ठरलो म्हणून आपण या संकटात अडकलो. पण राणी साहेब, आम्ही आता या संकटाने खचून जाणार नाही. येसुबाई मासाहेबांना आणि बाळराजांना मुघली छावणीत घुसून सोडवून आणू. संताजी रावांनी औरंग्याच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून आणले. आम्ही त्या औरंग्याची गर्दन छाटून आणू. पण राजे,
आता सावध आणि सूत्रबद्ध पद्धतीने नियोजन करून पुढचा मनसुबा ठरवायला हवा। रागावर नियंत्रण ठेवून पुढच्या योजना बांधल्या पाहिजेत। अखंड सावधानता, शिवछत्रपतींचा स्थायी भाव अंगीकारला पाहिजे। बाबासाहेब, आपण सांगितलेल्या मार्गावर या स्वराज्याच्या वेदीवर आतापर्यंत आम्ही चालत राहिलो, परंतु आज आपण निर्माण केलेल्या स्वराज्यासमोर एक फार मोठं संकट उभं राहिलंय। स्वराज्याचे छत्रपती राजाराम राजे त्या औरंगजेबाच्या विळख्यात अडकलेत। जेव्हा स्वराज्य मिर्झा राजांच्या विळख्यात अडकलं होतं तेव्हा आपण याच औरंगजेबाच्या राजधानीत आग्र्यात जाण्याचा निर्णय घेतला होता। आज आम्ही देखील आपल्यासारखाच निर्णय घेतला, औरंगजेबाच्या छावणीत जाण्याचा। लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे। स्वराज्याच्या तत्वासाठी हा श्रीमान रायगड आम्ही त्या औरंगजेबाच्या हवाली करतो आहोत आबासाहेब, परंतु आम्ही आपणास वचन देतो, हाच रायगड आम्ही पुन्हा हिसकावून घेऊ। आबासाहेब, पतीच्या निधनानंतर पत्नीने सती जायचे ही आपली प्रथा आहे। मग शंभू राजांच्या बलिदानानंतर आम्ही देखील सती जायला हवे। आज आम्ही देखील तेच करतो आहोत। नाही 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 धनाजीराव, आता आमसनी काही सूचना झाले बघा। आमचं बी हात शिवशू त्यात, आपण हुकमाचा ताबेदार। तेव्हा संताजीराव जरा धीरानं घ्या, राणी साहेबांची सल्ला मसलत करून मोरला फैसला घेऊ। राणी साहेब, राजाराम राजे कुठं आहेत? आम्ही त्याच ती खलबत गाण्यात बी बघून आलो, आणि आता ते सत्रेवर बी नाहीत। म्हणजे रायगड पडल्याच्या खबरेने आणि राजपरिवार कैद झाल्याच्या जबर धक्क्याने राजे अस्वस्थ आहेत। हा धक्का त्यांच्या जिव्हारी लागलाय, म्हणून आम्ही त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आणि आपण तातडीने बोलवण्याची वर्दी मिळाली म्हणून आम्ही सदरेवर आलो। या खबरनं आमच्या बी टकुऱ्यात मुंग्यांचं वारुळ उठलंय। राणी साहेब, काय बी करून मासाहेब, बाळराज आणि राजपरिवारासनी सोडून आणायला पाहिजे बघा। अहो, त्याचीच मसलत करायला आलोय आम्ही। राणी साहेब, ही मसलत तुम्ही आमासनी जोडून द्या। आम्ही त्या एतिकात खानावर तुटून पडतो, राजपरिवारासनी सोडवून आणतो। आमची समधी योजना बी तयार आहे। वय हे बघा, ये 3 रास्ता आहेत जिथनं मुघल राजपरिवारासनी मुघली छावणीकडे नेत्यात। यो कोलजर, महाड, बिरवाडीकडनं वरंदा घाटाकडे, यो मानगडकडनं तामिनी घाटाकडे, यो सुधागडकडनं पवन मावळाकडे। पण आपल्याला अजून नेमकी खबर नाही कोणत्या मार्गाने छावणीकडे सरकणार, बरोबर फौज फाटा किती हेही माहित नाही। लढाई म्हणजे नुसतं मारणं आणि मरणं असं नाही। लढाई कंदीभी पेटलेल्या मनाने आणि शांत डोसक्याने करायची असते। वा कंदीभी झडप घालताना 2 पावलं माग येतो। 2 पावलं माग आला म्हणजे हरला का? नाही ना?
2 पावलं माग येऊन झडप घातली की झडप लई लांब पातूर जाते. आणि एक लक्षात ठेवा तारा, जगातला असा कंचा बी सेनानी नाही जी जो कधीच हरला नाही. ज्या सेनानीला हार पचवता येते तोच खरा योद्धा. जो सेनानी हार पचवतो तोच खरा योद्धा. संताजीराव, तुम्हाला राग येणं अगदी रास्त आहे, पण तो रागही पाळता यायला पाहिजे, तोही मनात. तर त्याचा वणवा होतो आणि त्या वणव्याच्या आगीत गनिम भस्मसात होतो. सबब, संताजीराव, तुमच्या मनातली आग धगधगती ठेवा. वो काफर रानी येसुबाई और उसका लौंडा, सिवा की बेवा सकवार बाई और मनहूस राजाराम की बेगम जानकी बाई अब मुगल छावनी में आने को है. सुभान अल्लाह, बहुत खूब असद, बहुत खूब. शहजादी की छावनी के बगल में उनके लिए एक शाही छावनी तस्कीम की जाए. और हाँ, छावनी में सभी जरूरी शाही चीजें मुइन की जाए. याद रहे असद, यहाँ के लोगों को हम ये दिखाना चाहते हैं हमारी पनाह में आए लोगों की हम कितनी इज्जत अफजाई करते हैं. इसीलिए तो हमने संभा के बेटे को 7,000 की मनसब दी है. उस येसुबाई को जब ये पता चलेगा कि राजाराम हमारे कैद में है ही नहीं, जो है वो बहरूपिया है, तब उसकी शक्ल देखने लायक होगी. दुश्मन को हराने का एक मजा है, लेकिन उसे उल्लू बनाने का मजा कुछ और ही है. और बहुत जल्द वो मजा आपको मिलने वाला है. सांगोजी काटकर, रायगडाचे किल्लेदार म्हणून आमची आपणास ही अखेरची आज्ञा आहे. आपण गड उतरलात की संताजीराव धनाजीरावांना जाऊन सांगा, या उपर आमच्याबद्दल कुठलीही चांगली बातमी ऐकू येईल अशी हरगिज इच्छा धरू नये. आमच्या बेअब्रूची, हत्येची कोणतीही बातमी येऊ देत. स्वराज्य रक्षणाच्या कर्तव्यात कसूर होऊ देऊ नका. शरणागती हा शब्द विसरा. हर हर महादेव, 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 हर हर महादेव. हुजूर, अगर इजाजत है तो कुछ कहना चाहेंगे. वो घनश्याम राम हमारे कैद में सड़ रहा है, उसके बारे में क्या सोचा है? सड़ने दो ऐसे ही. जंग के मैदान में हमारे खिलाफ लड़ने वाले को शायद हम माफी दे दे, लेकिन घर में घुसकर छिपी जंग लड़ने वाले को हम इतनी आसानी से मरने भी नहीं देंगे. लेकिन उससे पहले हम राजा राम को हमारे कदमों में गिड़गिड़ाते हुए देखना चाहते हैं. वजीर, वो दिन दूर नहीं जब येसुबाई हमारी मुट्ठी में, राजा राम कदमों में और मराठा स्वराज
हमारी एड़ी के नीचे होगा। संताजीराव, तुर्तास तरी आपण माघार घेत आहोत. आपल्याला आता सबुरीनं घ्यायला हवं. आणि आम्ही हे का म्हणतोय तेही आपण जाणता. संताजीराव, आमच्या जीवात जीव आणि श्वासात श्वास आहे तोपर्यंत आम्ही लढणार. आज जरी आम्ही 2 पावलं मागे आलो असलो तर या औरंग्याने हे विसरू नये. वाघ 2 पावलं मागे येतो ते झडप घालण्यासाठीच. आणि या मराठी वाघांच्या झडपेतून औरंग्या तुझी सुटका नाही. हेच मराठी वाघ मुघली लांडग्यांवर झडप घालतील. औरंग्या!